राजकारणामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हे कधी हार मानायचीच नसते. हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये एकाच नेत्याचं नाव समोर येतं आणि तो नेता म्हणजे शरद पवार होय. काल झालं असं की जयंतराव पाटील हे मीडिया समोर आले. ते हेच जयंत पाटील आहेत जे अजितदादा यांच्या मृत्यूनंतर सर्वात आधी विलिनीकरणाची पडद्याआड काय काय चर्चा होती, अजितदादा मला कसं भेटत होते, अजितदादा माझ्या घरी कसं येत होते, हेच सांगणारे जयंत पाटील असं काल म्हणाले की 1-2 वेळा नाही तर 11 वेळा, तब्बल 11 वेळा अजितदादा माझ्या घरी आले आणि विलिनीकरणावर त्यांनी चर्चा केली. पण आता इथून पुढे आम्ही विलिनीकरण या मुद्द्यावर अजिबात बोलणार नाही आहोत. आणि त्यांच्या 1 तास आधी शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे, त्यांनी सुद्धा ही तरी ओढली होती की आता आम्ही विलिनीकरण या मुद्द्यावर बोलणार नाही. आता तुम्ही म्हणाल वस्तादाने या सगळ्या याच्यामध्ये डाव टाकलाय तरी कुठं होय. आता शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील हे काय स्वतः मनाने मीडियाला तसं म्हणणार नाहीत. अर्थात शरदचंद्र पवार यांच्या सांगण्यावरून ते मीडियाला असं म्हणाले. पण अजितदादा यांच्या मृत्यूनंतर ताबडतोब विलिनीकरणाची चर्चा शरदचंद्र पवार यांच्या गटानं घडवून आणली. अर्थात त्याच्या पाठीमागे सुद्धा शरद पवार यांचा खूप मोठा असा प्लॅन होता. आता काही जणांचं म्हणणं आहे, कारण काल 2-3 दिवसापासून मीडियामध्ये असं ज्या काय बातम्या येत आहेत की विलिनीकरणाचा पोपट मेला वगैरे वगैरे, पण जे पवार यांना करायचं होतं, शरदचंद्र पवार जे काय करायचं होतं ते त्यांनी करून टाकलंय. आणि अजितदादा यांच्या पक्षामध्ये जोरदार भांडण आता सुरू झालंय. कारण आपल्याला माहितीये जे आघाडीचे बिनीचे 2-4 नेते आहेत ना, सुनील तटकरे, पटेल आणि छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे फारसं काही बोलत जरी नसले तरी तेही त्यांच्याच ग्रुपमध्ये आहेत. आणि या सगळ्यांचं मन असं आहे काही झालं तरी विलिनीकरण होऊ द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि कारण देखील तुम्हाला माहिती आहे, कारण त्यांना सत्तेमध्ये वाटा द्यायचा नाही. आणि ज्यावेळेस हा पक्ष एक संघ होता त्यावेळेस सुनील तटकरे विरुद्ध जयंत पाटील असा अंतर्गत संघर्ष असायचा. अजितदादा यांनी वारंवार तटकरे यांची बाजू घेतली तर शरद पवार यांच्या गटानं वारंवार जयंत पाटील यांची बाजू घेतली. आणि शेवटपर्यंत जयंत पाटील हे निष्ठेला जागले आणि त्यांनी पवार यांची साथ सोडली नाही. पण खरं इंटरेस्टिंग राजकारण असं आहे की पवार साहेबांनी राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये त्यांच्यात आता लावून दिले. आणि याचं झालं असं की मागच्या 2 दिवसापासून अजितदादा गटाचे काही आमदार, म्हणजे त्या ठिकाणी जुन्नर वगैरे तिकडचे आमदार असतील, बेनके वगैरे असतील जे माझे आमदार आहेत, किंवा हिरामण खोसकर असतील, इगतपुरी तिकडचे ते आमदार आहेत, त्यांनी ते कशाचीही भीती न बाळगता, ते उघडपणे कसलीही भीती न बाळगता त्यांनी सांगून टाकलं की माझ्यावर वाटेल ते कारवाई होऊ देत, पक्षानं मला काहीही जाब विचारू देत, मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला सक्षम आहे, माझ्यावर कारवाई जरी झाली तरी मी घाबरणार नाही आणि मी जे तुमच्या समोर बोलतोय तेच शेवटपर्यंत बोलणार की विलिनीकरण झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. हे अजितदादा यांचे आमदार आहेत इगतपुरीचे. आणि ते असं का म्हणले, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे आपल्या पक्षामध्ये जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांना विलिनीकरण नको आहे. आणि त्यामुळं सुरुवातीला आम्ही ठरवू, म्हणजे पटेल सुद्धा असं म्हणाले होते, प्रफुल्ल पटेल, की अजितदादा गेल्यानंतर सगळी पक्षाची जबाबदारी माझी आहे. मात्र त्यांनी असं बोलल्याबरोबर दादांच्याच गटातील मिटकरी असतील किंवा जे आमदार आहेत त्यांनी सुनेत्राताई पवार याच उपमुख्यमंत्री होतील आणि तेच अध्यक्ष होतील असं ठणकावून सांगितलं. पण आता झालंय असं की दादा यांच्या सोबत असणारे दादांनी मोठे केलेले, पण त्यांचाच त्याला पण म्हणतो ना मास बेस नेते जे नाहीत, त्यांना जनतेमध्ये आधार नाही, ते तटकरे यांची बाजू घेत आहेत. कारण तटकरे यांचा एक पाऊल भाजपमध्ये आहे, एक पाऊल राष्ट्रवादीमध्ये आहे. ज्या क्षणी विलिनीकरण होईल त्यांना माहिती आहे 39 आमदार आहेत अजितदादांचे, आणि त्यापैकी 30 ते 35 आमदार हे विलिनीकरणाच्या बाजूने आहेत. म्हणजे पवार यांनी काय केलंय की त्यांच्यातच आता लावून दिले आणि एक दबाव आता निर्माण केला गेलाय, आमदारांच्या माध्यमातून असा दबाव निर्माण केलाय. आता तुम्ही बोला, आम्हाला जे बोलायचं होतं ते आम्ही तर बोलून टाकलं, पण आता तुम्ही बोला की आम्हाला विलिनीकरण पाहिजे. आणि खोसकर जे म्हणाले ना त्यातच महत्त्वाचं होतं की आम्हाला बॅक सपोर्ट पाहिजे, एक चांगला नेता पाहिजे ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकू. म्हणजे त्यांच्या आमदारांचा, अजितदादांच्या आमदारांचा तटकरे यांच्यावर विश्वास नाही. कारण तटकरे हे रायगड पुरते मर्यादित आहेत आणि रायगडमध्ये सुद्धा त्यांच्या विधानसभेपुरते ते मर्यादित आहेत. प्रफुल्ल पटेल हे काय माजबेस नाहीत, त्यांना फारसा काही जनाधार नाही, ते लोकसभेला देखील पराभूत झालेले आहेत. त्यामुळं जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील, सुप्रियाताई असतील किंवा शरद पवार असतील यांचा सपोर्ट त्यांना पाहिजे. आणि त्यामुळं
विलिनीकरण झालं नाही तर आपलं पुढं अवघड आहे हे अजितदादा यांच्या पक्षातील 40 पैकी 30-35 आमदारांना वाटतंय. त्यामुळे त्यांनी आता दबाव निर्माण केलाय आणि जाहीरपणे म्हणजे पूर्वी ते आमचं आम्ही ठरवू असं म्हणणारे छगन भुजबळ वगैरे आता ते सुनेत्राताई वगैरे विलिनीकरणाचं काय ते बघतील असं त्यांना म्हणावं लागतं. कारण विलिनीकरणाच्या विरोधात आपण जर का बोलला तर आमदार उठाव करतील, बंड करतील. आणि खोसकर हे एक पहिलं उदाहरण आहे की त्यांनी समोर येऊन स्पष्टपणे सांगितलं की पक्षाला वाटेल ते कारवाई करायची ते करू नये, पण विलिनीकरण झालं पाहिजे. म्हणजे आता विरोध करण्यात काही अर्थ नाही. हे सगळं घोंगडं सुनेत्राताई पवार यांच्याकडे आपण सोपून मोकळं व्हायचं. उद्या विलिनीकरण का झालं तर आम्ही विरोध केला हे समोर येऊ नये, आपण विलन होऊ नये. त्यामुळं आता अंग काढून हा मुद्दा सुनेत्राताई पवार यांच्याकडे ढकलून देण्याचं काम आता हे करतायत. म्हणजे ते बॅकफुटवर गेलेत आणि ही किमया केले कोणी? शरद पवार यांनी. आणि त्यामुळं आगामी काळामध्ये पवार हे आमदार जे आहेत अजितदादा यांच्या माध्यमातून इतका दबाव निर्माण करतील की विलिनीकरणाचा निर्णय घेण्याशिवाय अजितदादा यांच्या गटाकडे कुठलाही पर्याय राहणार नाही. बाकी शरद पवार यांच्या या चालीवर तुमचं मत काय? कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.